अभिजित शिजूळ मित्राच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची जी बेल बटन आहे तिला ऑलवरती सेट करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळतील. नमस्कार मंडळी, नांगरतास बघून आम्ही निघालो शंभू सावरगाव या ठिकाणी. नांगरतासपासून जवळच असलेले शंभू सावरगाव हेही सुद्धा जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध स्थळ आहे आणि हे दोन्ही स्थळं एका दिवसात होते म्हटल्यावर आम्ही सुद्धा हे दोन्ही स्थळ एका दिवसात बघावे असे ठरवले आणि निघालो पुढे शंभू सावरगाव या ठिकाणी. या श्रीक्षेत्राला भेट देण्यासाठी हा प्राचीन मार्ग आहे, बघू शकता. या दगडी मार्ग आहे आणि इथूनच हा जो परिसर आहे हा शंभू महादेव सावरगाव या ठिकाणी आहे. आणि शंभू महादेव म्हणून हे जालना जिल्ह्यातच खूप प्रसिद्ध स्थळ आहे. जालना जिल्ह्यातील शंभू सावरगाव हे एक छोटे आणि ऐतिहासिक गाव आहे, जेथील प्राचीन शंभू महादेव मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे. हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान असून येथे अनेक प्राचीन शिवलिंग आहेत. हे स्थळ जालना शहरापासून 60 किलोमीटर अंतरावर आहे. पौराणिक कथेनुसार प्रभू श्रीराम वनवासात असताना काही काळ या भागात वास्तव्यास होते आणि अशी आख्यायिका ही आहे की येथे शंभू नावाचा एक राक्षस राहत होता, जो लोकांना त्रास द्यायचा. लक्ष्मणाने त्याचा वध केला, मात्र तो राक्षस शिवभक्त असल्याने प्रभू श्रीरामांनी त्याला वर दिला. तेव्हापासून हे ठिकाण शंभू महादेव म्हणून ओळखले जाते. तसेच पावसाळ्यात या ठिकाणी एक छोटा पण सुंदर धबधबा प्रवाहित होतो. निसर्गरम्य डोंगरदऱ्या आणि हिरवाईमुळे पर्यटकांची येथे मोठी गर्दी असते. तर मित्रांनो, हे जे सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर आहे ना, या ठिकाणी एक शिवलिंग आहे आणि ती 12ही महिने पाण्यातच असते. आता बघा, मार्च महिना चालू आहे, अजूनसुद्धा या ठिकाणून पाणी पडते. तरी पण या ठिकाणी पाणी आतमध्ये बघितलं ना, एकदम कुंडासारखं पाणी आहे. त्या ठिकाणी शिवलिंग आहे आणि त्याला लागूनच एक टाका आहे, पाण्याचे टाके. आणि एकदम छोटं टाका आहे, तरीसुद्धा त्याला या साईडनं ना 3 ते 4 पायऱ्या दिलेल्या आहेत खाली उतरण्यासाठी. आणि खूप सुरेख छोटं टाका आहे, पण खूप सुरेख कोरलेलं आहे.
तर मित्रांनो, धावपळीच्या आयुष्यात थोडी शांतता हवी असेल तर शंभू सावरगावला नक्की भेट द्या. इथला निसर्ग आणि अध्यात्म तुम्हाला नक्कीच रिचार्ज करेल. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. येताना स्वतःची गाडी घेऊन या आणि सोबत खाण्यापिण्याची सोय ठेवा. निसर्गाचा आनंद घ्या, पण कृपया इथे कचरा करू नका. आपल्या ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारशाचा मान राखा. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक नक्की करा. तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जालन्यातील अशाच नवनवीन ठिकाणचा सफर करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, श्री क्षेत्र नांगरतास हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे आणि तिथून पुढचा प्रवास माझा होता तो शंभू महादेव, श्री क्षेत्र शंभू महादेव या ठिकाणी. शंभू सावरगाव म्हणून हे जे गाव आहे, गावाच्या शेजारीच डोंगराच्या कुशीमध्येच म्हणता येईल असं या ठिकाणी हे शंभू महादेवाचं मंदिर आहे. आणि मित्रांनो, हे जे मंदिर आहे ना, मी प्रथम बघण्यात आलं आहे माझ्या असं मंदिर. कारण एक माझा अनुभव असा आहे की मी बरेचसे मंदिरं बघितलेत आणि जवळ न्यावळून पण बघितलेत, पण असं जे मंदिर आहे ना, मला मी पहिल्यांदा बघितलं आहे. आणि ते म्हणजे जे घडीव दगडापासून जे नक्षीकाम केलेले जे खांब आहे त्यापासून सभामंडप बनवलेला आहे. आणि आतमध्ये जे मुख्य गाभारा आहे तो खडकामध्ये कोरलेला आहे, म्हणजे गुहेमध्ये आतमध्ये मुख्य गाभारा आहे आणि त्या गाभारामध्येच आतमध्ये शिवलिंग कोरलेलं आहे. असं मुख्य शंभू महादेवाचं मंदिर. आणि त्यासोबतच रामेश्वर महादेवाचं मंदिर आहे, ते पण तसंच आहे. समोर सभामंडप जो आहे तो घडीव दगडापासून बनवलेला आहे आणि त्याच्या पाठीमागं गुहा आहे आणि गुहामध्येच रामेश्वर महादेवाचं मंदिर आहे. आणि एकूण तिथे रामेश्वर महादेवाचं मंदिर, मुख्य शंभू महादेवाचं मंदिर आणि त्यासोबत काशी विश्वेश्वर आणि सोमेश्वर हे सुद्धा त्या ठिकाणी मंदिर आहेत. आणि सिद्धेश्वराचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी शेजारी एक टाकं आपल्याला नजरेस पडलं. आणि सिद्धेश्वर महादेवाचं जे मंदिर आहे आतमध्ये ते टाक्यासारखं पाणी आहे त्या ठिकाणी आणि कंटिन्यू पाझरत असतं ते पाणी. त्यामुळे आतलं जे शिवलिंग आहे ते आपल्याला दिसत नाही. त्या ठिकाणी जवळपास 12ही महिने त्या ठिकाणी पाणी असतं, असं ते पाझर आहे त्या ठिकाणी. ते सुद्धा मी ते व्हिडिओ मार्फत तुम्हाला दाखवलेलंच आहे. आणि मित्रांनो, हे जे 2 स्थळे आहे तुम्ही हे एका दिवसात करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही येऊन टाईम स्पेंड करा. सहपरिवारसोबत जर तुम्ही आलात तर हे 2 स्थळं तुमची एका दिवसात नक्की होतात. तर चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, जालना जिल्ह्यातील हे जे व्हिडिओ बघत असतील त्यांनी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.